जय महाराष्ट्र। मी लक्ष्मण धोंडीबा मुंडे महातपुरी जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवत आहे। ही मतदार जनता माझे मायबाप रूपी मला आशीर्वाद देतील आणि मला विजय करतील ही मला खात्री आहे। मी आहे ह्या संपूर्ण जनतेमुळे आहे। मला ह्या जनतेने मोठं केलेलं आहे। मला कोणीही एका व्यक्तीने मोठं केलं नाही आणि मी एका व्यक्तीमुळे झालो नाही। रस्त्याच्या कामाबद्दल बोलायचं म्हणलं तर वर्षाच्या काठी जिल्हा परिषदला एक काम SRF मधून मंजूर होतं। त्याच्यामध्ये मी खादगावला एक रस्ता केला, मन्नाथ मंदिर, मरगळवाडी भेंडेवाडी रोड, शिखरवाडी रोड पूर्ण केला आणि सरळवाडीला पण एक वेळेस काम म्हणजे 1 वर्षाचा फंड टाकला। ह्या वर्षी शिखरवाडी आणि बनपिंपळा हे 2 गावं ह्या वर्षी कंप्लीट केले। हालाकी मी इथं नसताना पण जिल्हा परिषदला बाहेर म्हणजे जिल्हा परिषदकडून 2 कामं मंजूर करून घेऊन मी केले। मी बाहेर असलो तरी मी माझ्या जिल्हा परिषदमधून जेवढं काय करता येईल तेवढं केलं। मी बंधाऱ्याच्या बाबतीत सांगतो की कासरवाडीला पाणी अजिबात मिळत नाही। 2-3 वॉटर सप्लाय झाले तिथं, पण पाणी त्या दुर्दैव की पाणीच नाही मिळत। पण त्यामुळं मोठा तलाव तर आपण नाही करू शकत, सगळ्याची जमीन जात्यात। तर बंधारे केले आणि बंधाऱ्याचं सरळीकरण करून खोलीकरण केलं तर पाणी जमिनीमध्ये मुरून तिथं ज्या गव्हर्नमेंटनं 2-3 विहिरी पाडलेल्या आहेत नदीला, त्याच्यामुळं साखळी पद्धत ही मी 7 ते 8 वर्षापासून माझ्या फंडातून मला वर्षाकाठी एक बंधारा मिळतो। जे बंधारे मिळतात बाकी ठिकाणी बंधारे म्हणजे टाकता येत नाहीत। खाली शंकरवाडी महातपुरीकडे तर काय काळी जमीन आहे, म्हणून एक नदी कंप्लीट करण्यासाठी मी कासारवाडी ते मरगळवाडी साखळी पद्धत अवलंबली आणि एक झाला ह्या वर्षी, दुसऱ्या वर्षी एक करायचा, दुसऱ्या वर्षी एक करायचा, अशा पद्धतीनं 10-11 बंधारे मी केले। आणि नाला सरळीकरण, खोलीकरण आणि साखळी पद्धतीचे बंधारे काय असतात हे कासरवाडीला करून मी दाखवले। कासरवाडीला गंगाखेडून पाणी न्यावं लागत होतं, तर एका दिवशी अवकाळी पाऊस आला तर पुन्हा 2 महिने त्या बंधाऱ्यामध्ये एवढं पाणी साचलं 3 बंधाऱ्यात की वॉटर सप्लायला गावाला पाणी पुरल असं पाणी पुरलं 1-2 महिने। त्याच्यानंतर उन्हाळा होता, पाणी पुरलं नाही। तर तेच माझ्या डोक्यात बसलं आणि मी ते बाकी पूर्ण बंधारे साखळी पद्धतीने झालेले आहेत। तर खोदकामासाठी मी पाठपुरावा करून पूर्ण बंधारे, नाला सरळीकरण, खोलीकरण ह्या पद्धतीने खोदून घेतले। आणि आज अशी पद्धत आहे की ह्या 2 वर्षात झाले असतील बंधारे, ह्या सरकारनं साखळी पद्धत अवलंबली, पण साखळी पद्धत ही मी अगोदर अवलंबलेली आहे आणि ती कासरवाडीला आज पण आता कासरवाडीला भविष्यात 1 नाही 2 योजनेतून पाणी पुरतं मी तिथं व्यवस्था केलेली आहे बंधाऱ्यामार्फत। अजून तिथं 3 बंधारे बसतात, ते 3 बंधारे मी करून नाला सरळीकरण आणि खोलीकरण कसं करता येतंय त्या पद्धतीनं केलं। माझ्यानं जेवढं काय करता येतंय तेवढं मी केलंय आणि ते बघण्यासारखं काम आहे। शासनानं जलशिवार योजना काढली। जलशिवार योजनेमार्फत आम्ही आज माझ्यासोबत म्हणजे माझ्याकडे आले की हे तलावातला गाळ काढा, पाणी नाही आणि जनतेला न्यायला लावा, तर आव्हान हे शासनानं केलं, आम्ही पण केलं। आणि असं की आमच्या परिसरात सगळ्या शेतकऱ्यांनी एवढी माती उपसली की त्याचं किती माती रोज चालली, किती क्युबिक मीटर, किती ब्रास, किती टिप्पर ही माती चालली ह्याची नोंद तिथं रजिस्टरवर घेण्यात आली आणि ती शासनामार्फतच घेण्यात आली। कृषी विभागामार्फत ती नोंद ठेवण्यात आली। कृषी अधिकारी क्युबिक मीटर गाळ उपसण्यात आला म्हणून ही नोंद
ही मुख्यमंत्र्याने घेतली। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं कलेक्टर साहेबाशी बोलले, जिल्हाधिकाऱ्याशी, की ते म्हणले की बुवा हे तलाव मला पाहायचा आहे, आणि ते स्वतः होऊन मरगळवाडी ह्या गावामध्ये छोट्याशा गावात तलाव बघण्यासाठी आले। मी ज्यावेळेस म्हणलं की मुख्यमंत्री आपल्या तलाव बघण्यासाठी येणार आहेत, तर माणसं म्हणले की वा हे काही शक्य आहे का, गाळ उपसला म्हणून कुठं तलाव बघायला मुख्यमंत्री येत असते का? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे माझ्या छोट्याशा गावामध्ये ह्या माझ्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांनी गाळ उपसल्यामुळं आणि मी प्रोत्साहन दिल्यामुळं गाळ उपसला, मी प्रोत्साहन दिल्यामुळं लोकांनी बी जरा उत्साह आला, आणि पुन्हा 500 ब्रास, पुन्हा 1000 ब्रास, पुन्हा 2000 ब्रास, काही माणसांनी तर 1000 टिप्पर स्वतःच्या शेतामध्ये माळरान दुरुस्त करून घेतलं, आणि आज त्याच्यावर ऊस, भुईमुग अशी पिकं ह्या वर्षी झाले। गेल्या वर्षी तर काय उन्हाळा म्हणजे दुष्काळ होता, गेल्या वर्षी गाळ उपसले गेला, पण त्या गाळ उपसल्यामुळं पाणी पातळी वाढली, पाण्याचे स्टोरेज वाढलं। जे स्टोरेज होतं ते माझ्या अंदाजानं 1.25 पट 1.5 पट झालं असेल, तर पाणी जास्त दिवस पुरणार आता। आणि मुख्यमंत्री आले, आणि मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी म्हणले की बा तुम्ही एवढं जलशिवारचं काम लोकसहभागातून केलं। म्हणलं साहेब मी नाही केलं, हे इथल्या शेतकरी बांधवांनी केलं, आणि ज्यांनी सर्व लोकांनी शेतकऱ्यांनी केलं। मी एकट्यानं काय केलं, माझ्या शेतामध्ये मी टाकले असतील 100-200 टिप्पर, ह्याच्यापेक्षा काय, पण सगळ्या लोकांनी नेलं आणि केलं। तर म्हणे मी तुम्हाला काय देऊ शकतो, काय करायचे जलशिवारमधून? मी म्हणलं काही नाही साहेब, की जे मी बंधारे बांधलेले आहेत, पहिले मी जसा जिल्हा परिषद सदस्य झालो तसं एका नदीवर मी बंधारे बांधलेत, त्याचं खोलीकरण जे की मी धुळ्याचं बघितलेलं आहे शिरपूर पॅटर्न, ते ते जर खोलीकरण केलं तर जमिनीमध्ये पाणी मुरल, आणि त्या जमिनीत पाणी पातळी वाढणार, आणि शेतकऱ्याचा फायदा होणार, आणि जनतेला विहिरीमध्ये पाणी राहिलं, सरकारी विहिरीला पाणी राहिलं तर ते गावकऱ्यांना पाणी प्यायला मिळणार। म्हणून कासरवाडी ते मरगळवाडी पूर्ण बंधारे केलेले आहेत। आज कोणीही तिथं पाहू शकतंय, आणि पाणी कसं साचतंय। आता तुम्हाला सांगतो की ते आता वरून माजलगावमधून पाणी आलं, तर माजलगावमधून पाणी आल्याच्या नंतर आमचा डॅम भरतो मरगळवाडी डॅम भरला, तर त्या मरगळवाडी डॅममधून सांडव्या वाटप पाणी जर खाली नदीला गेलं तर पूर्ण बंधारे भरल्या जाते। उन्हाळाभर मरगळवाडी कासरवाडी ह्या दोन्ही गावला खाली नदीवर जे बंधारे झालेले आहेत त्या बंधाऱ्यामुळं कधीही पाणी कमी पडणार नाही, आणि त्या बंधाऱ्यात पाणी साचल्यामुळं विहिरीची पाणी पातळी कमी होणार नाही। विहिरीला पाणी पूर्ण विहिरी भरून राहतील, आणि बोरला पण कंटिन्यू पाणी राहील। देऊन माझ्यावर ज्यांनी विश्वास टाकला ते आपल्या परभणी जिल्ह्याचे खासदार माननीय संजय उर्फ बंडू जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील, पाथरीचे आमदार मोहन फड व गंगाखेड, विधानसभा प्रचार प्रमुख बालासाहेब निरस, विधानसभा अध्यक्ष संतोष मुरकुटे, तालुका अध्यक्ष विष्णू मुरकुटे यांनी उभं केलं आणि विश्वास टाकला। त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। येत्या 16 तारखेला मतदान आहे। आपण कोणत्याही भूलथापाला बळी न पडता धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावं, आणि महात्पुरी सर्कलमध्ये भगवं वादळ हे निर्माण करावं, ही माझी संपूर्ण महात्पुरी सर्कलमधील जनतेला ही माझी नम्र विनंती। जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक